कधीतरी रात्री आकाशाकडे बघून असा प्रश्न पडतोच की चंद्राचा आकार रोज का बदलतो. बरं, असं वाटणारे आपण एकटे नाही आहोत. चला, आज आपण मिळून यामागचं रहस्य सोपं करून समजावून घेऊया. तर मग या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. मग खरं कारण काय आहे ते पाहू. चंद्राचा महिनाभराचा प्रवास कसा असतो, त्यातले वेगवेगळे टप्पे, आणि हो, चंद्राबद्दलची अजून काही रंजक रहस्य सुद्धा उलगडूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. चंद्राच्या कलांबद्दलच्या सर्वात सामान्य स्पष्टीकरणापासून, जे खरं तर पूर्णपणे चुकीचं आहे. आता वेळ आलीये हा गैरसमज कायमचा दूर करण्याची. बहुतेक लोकांना असं वाटतं की पृथ्वी सूर्याच्या प्रकाशात मध्ये येते, तिची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे आपल्याला चंद्राचे वेगवेगळे आकार दिसतात. ऐकायला तर एकदम बरोबर वाटतं, नाही का? पण तसं नाहीये. याचं साधं सरळ उत्तर आहे नाही, अजिबात नाही. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, पण ती एक खूप वेगळी आणि खूप दुर्मिळ घटना आहे. जेव्हा पृथ्वीची सावली खरंच चंद्रावर पडते तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात, आणि ते एक अप्रतिम दृश्य असतं. पण त्याचा चंद्राच्या रोजच्या बदलणाऱ्या कलांशी काहीही संबंध नाही. मग आता प्रश्न हा आहे की जर पृथ्वीची सावली ह्याचं कारण नाहीये, तर मग चंद्राचे हे वेगवेगळे आकार दिसतात तरी का? ह्याचं उत्तर दडलंय आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनात. आणि हेच तर या मागचं खरं रहस्य आहे. चंद्राच्या कला त्याच्या स्वतःच्या सावलीमुळे दिसतात. म्हणजे बघा, अगदी आपल्या पृथ्वीसारखंच चंद्राचाही अर्धा भाग नेहमी सूर्याच्या प्रकाशात असतो आणि अर्धा अंधारात. तिथेही दिवस आणि रात्र असते. हे समजून घ्यायला एक सोपा प्रयोग करूया. समजा सूर्य म्हणजे एक दिवा आहे आणि चंद्र म्हणजे एक बॉल. आता तो बॉल जर आपण आपल्या डोक्याभोवती फिरवला तर त्या दिव्याच्या प्रकाशामुळे आपल्याला त्या बॉलचे वेगवेगळे भाग उजळलेले दिसतील, बरोबर? चंद्रासोबतही अगदी हेच घडत असतं. रेडिटवर एका युजरने हे खूप छान शब्दात मांडलंय. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना आपण त्याच्या प्रकाशित अर्ध्या भागाचे वेगवेगळे तुकडे पाहतो. बस इतकंच आहे हे सगळं. आता आपल्याला मूळ कल्पना तर समजलीये. चला तर मग चंद्राच्या ह्या महिन्याभराच्या प्रवासावर आणि त्याच्या मुख्य कलांवर एक नजर टाकूया. तर साधारण एका महिन्याच्या काळात चंद्र एका ठरलेल्या प्रवासावर असतो. तो अदृश्य अमावस्येपासून सुरू होतो, मग अर्धा दिसतो, मग तेजस्वी पौर्णिमेला पूर्ण दिसतो आणि पुन्हा अमावस्येकडे परततो. तर आपण मुख्य टप्पे पाहिले, पण मग मध्ये जे वेगवेगळे आकार दिसतात त्यांचं काय? चला, चंद्राच्या या प्रवासाचं वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी सुंदर भाषा शिकूया. जेव्हा चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो, म्हणजे तो अमावस्येकडून पौर्णिमेकडे जातो, तेव्हा त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. आणि जेव्हा तो कमी होऊ लागतो, म्हणजे पौर्णिमेकडून अमावस्येकडे परत येतो, तेव्हा त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. हे दोन सोपे शब्द चंद्राच्या संपूर्ण प्रवासाची लय सांगतात. चंद्रकोर म्हणजे काय? तर अमावस्येनंतर किंवा अमावस्येच्या अगदी आधी दिसणारी ती सुंदर नाजूक प्रकाशाची कोर. आणि जेव्हा चंद्र अर्ध्यापेक्षा जास्त प्रकाशित असतो पण अजून पौर्णिमा आलेली नसते, म्हणजे तो जवळजवळ पूर्ण असतो, त्या स्थितीला गिब्स म्हणतात. ही पौर्णिमेच्या आधीची किंवा नंतरची मधली अवस्था आहे. ठीक आहे, आता एका खूपच रंजक गोष्टीसाठी तयार राहा. आपण ज्याला महिना म्हणतो तो पूर्ण करण्यासाठी चंद्राला खरं तर 2 वेगवेगळे कालावधी लागतात. इंटरेस्टिंग आहे ना? एक आहे नाक्षत्र मास, जो साधारण 27.3 दिवसांचा असतो, म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती एक पूर्ण फेरी मारायला लागणारा वेळ. आणि दुसरा आहे चांद्रमास, जो 29.5 दिवसांचा असतो, म्हणजे आपल्याला जे कलांचं चक्र दिसतं ते पूर्ण व्हायला लागणारा वेळ. आता हा फरक का? तर कारण आपली पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरत असते. हे असं आहे की चंद्र पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करतो, पण तेवढ्या वेळात पृथ्वी सुद्धा तिच्या कक्षेत पुढे सरकलेली असते. त्यामुळे सूर्याच्या तुलनेत त्याच जागी परत यायला चंद्राला थोडं जास्त अंतर पार करावं लागतं. आणि म्हणूनच कलांचं चक्र पूर्ण व्हायला साधारण 2 दिवस जास्त लागतात. आणि आता शेवटचं पण तितकंच रंजक असं एक रहस्य. याचं उत्तर तर खरंच चक्रावून टाकणारं आहे. आपण सगळ्यांनीच हे अनुभवलं असेल. जेव्हा चंद्र उगवतो किंवा मावळतो तेव्हा तो क्षितिजाजवळ असताना प्रचंड मोठा दिसतो. इतका मोठा की जणू काही त्याला हातच लागेल.
पण तो खरंच तेवढा मोठा असतो का? विश्वास बसणार नाही, पण तो विशाल चंद्र फक्त आपल्या डोक्यात असतो. हा एक जबरदस्त दृष्टिभ्रम आहे. म्हणजे जेव्हा आपण क्षितिजाजवळच्या चंद्राला झाडं किंवा इमारतींच्या संदर्भात पाहतो, तेव्हा आपला मेंदू फसतो आणि त्याला खूप मोठं समजतो. प्रत्यक्षात त्याचा आकार आकाशात कुठेही असला तरी सारखाच असतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण चंद्राकडे पाहू तेव्हा हे लक्षात ठेवूया की आपण फक्त एक सुंदर खगोलीय गोल पाहत नाही आहोत. आपण प्रकाश, सावली आणि आपल्या दृष्टिकोनाचा एक अद्भुत खेळ अनुभवत आहोत. आणि ही गोष्ट तर चंद्राच्या सौंदर्यापेक्षाही अद्भुत आहे, नाही का?